नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले यूट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, आलेत का सर्व? आले आले आपले 2 कामं करायचे. पटापट लिंक शेअर करायची, लाईक करायचे. चला, 100 डेज चॅलेंज आपलं चालू आहे. त्यामधलं आजचं लेक्चर आहे 47. 47 नंबरचं लेक्चर आहे. आतापर्यंत 48 नंबरचे. आतापर्यंत ज्यांनी 47 लेक्चर बघितलं नसेल, बघून घ्या, नक्कीच फायदा होणार आहे. चला, करायची सुरुवात. लिंक शेअर केली, पटकन लिंक शेअर करून घ्या. तोपर्यंत बघा, टिक्कर मराठीचा रिझल्ट आतापर्यंत 260 प्लस रिझल्ट आहे. पहिल्याच वर्षी पहिल्याच धड्यात 260 प्लस रिझल्ट. बघा, हे सर्वांचे फोटो आहेत. तुमचाही फोटो इथं पाहिजे असेल तर शेवटपर्यंत टिक्कर सोबत राहायचंय, विजय नक्कीच होणार. कळलं? चला, 100 डेज चॅलेंज आपलं चालू आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त दररोज लिंक शेअर करायची, लाईक करायचंय. 100 डेज चॅलेंज मध्ये आपल्याला 5 लाख सबस्क्रायबर करायचे. कळलंय? चला, लिंक शेअर केली असेल, लाईक केलं असेल, सुरुवात करूया. बघा, शेवटपर्यंत बघायचे प्रश्न आजचे सुद्धा एकदम खतरनाक आहेत. जबरदस्त प्रश्न आहे. ज्याची कन्सेप्ट क्लिअर त्याला प्रश्न सोडवता येईल. ज्याची कन्सेप्ट क्लिअर नाही त्याची कन्सेप्ट क्लिअर इथं होऊन जाईल. फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचे, काय सांगतो काय नाही ते. कळलं? नाहीतर मग सर हे कुठून आलं ते कुठून आलं नंतर विचारत बसणार. त्यामुळे सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्यायचे. प्रत्येक गोष्टीचं मी एक्सप्लेन करणार. शेवटपर्यंत नक्की बघायचं, नक्की फायदा होणार. चला, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 बरोबर किती नाही? किती नाही म्हटलंय? रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 1, 2, 5/5 आणि चौथा ऑप्शन आहे 1 आणि 3. चला, सांगा पटापट उत्तर. कमेंट करा पटपट, बघू दे किती जण बरोबर येतात ते. ऑप्शन नंबर सांगायचा, फक्त ऑप्शन नंबर, बाकी काहीच सांगायचं नाही, फक्त ऑप्शन नंबर सांगायचा. बघू द्यात किती जण उत्तर देतात ते. भरपूर जण काय करतात, प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीत. तर सगळ्यांना माहिती 1/5 1/5 1/5 सगळेजण काय करणार, छेद समान करून घेणार. ऑलरेडी छेद समान आहे, सगळ्यांची करणार बेरीज. बघा, 1 2 3 4 5 किती आलं उत्तर? 5/5. ज्याचं उत्तर हे आलं तो इथं टिक करून देईल. नंतर बघल नीट, अरे 5/5 नाही का, मग असं सुद्धा येईल. 5/5 5/5 1/1 म्हणजे एक उत्तर. काही जण इथं टिक करून येतील. काही जण थोडेसे अजून स्मार्ट असतील, ते काय करतील, अरे 1 पण आहे 5/5 पण आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 1 आणि 3 दोन्ही बरोबर, हे असे टिक करून येतील. आणि ते घरी आल्यानंतर प्रश्न नीट वाचतील. किती नाही म्हटलंय? नाही, घाई भरपूर ना. प्रश्न बघितला का सोडवायची घाई भरपूर. इथं आल्यानंतर कळतं. इथं आल्यानंतर मी दररोज सांगतो, प्रश्न आधी नीट वाचायला शिका. प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय, समजून घ्या, नंतर उत्तराला टिक करा. बघा, आपल्याला योग्य उत्तराला मार्क आहेत, स्टेपला मार्क नाहीत. हे तुम्ही इकडं काही करा, त्याचा काही फरक पडत नाही. परंतु हे जर 3 ऑप्शन टिक केले असतील, आता कोणी दिले असतील, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 3 किंवा जास्त हुशार ऑप्शन नंबर 4, त्या सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. त्या सगळ्यांचं उत्तर चुकलंय. कारण इथं काय विचारलंय, किती नाही. जर किती विचारलं असतं तर आला असता ऑप्शन नंबर 4. किती विचारलं असतं तर ऑप्शन नंबर 4 आला असता. किती नाही म्हणजे ऑप्शन नंबर 2 येणार बरोबर. हे बाकीचे ऑप्शन सगळे चूक, सगळे चूक. फक्त ऑप्शन नंबर येणार 2 योग्य. कारण इथं 2 हा उत्तर येणारच नाहीये. 2 हे उत्तर येणार नाही. 1 येऊ शकतं, 5/5 येऊ शकतं, 1 आणि 3 दोन्ही येऊ शकतं. परंतु इथं विचारलं किती नाही. समजलं सगळ्यांना? बघा, इथं आल्यानंतर तुमचे डोळे, कान, डोकं एकदम व्यवस्थित जागेवर राहतं. नाहीतर मग दिला प्रश्न, सोडवला, लगेच दिलं टिक करून. अरे प्रश्नामध्ये दिलेलं काय पहिलं ते तर वाच. कळलंय? चला, बघूया पुढचा प्रश्न. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 1104 आहे, तर त्या संख्या कोणत्या? रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 46 48 50 52 54 56 आणि 42 44. काय लिहायचं उत्तर?
आता दोन्ही संख्या घेणार, मग त्याचा लसाई काढत बसणार, प्रत्येक संख्या घेणार, त्याचा लसाई काढणार, भरपूर वेळ जाईल. तर बघा मेन काय बेसिक कन्सेप्ट, काय कन्सेप्ट आहे, दोन संख्यांचा जेवढाही गुणाकार येतो तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा येतो. दोन संख्यांचा जेवढा गुणाकार येतो तेवढाच गुणाकार लसावी मसावीचा येतो. आता इथं फक्त लसावी माहिती, मसावी माहिती नाही, परंतु आपल्याला ही कन्सेप्ट माहिती आहे, जर दोन क्रमवार समसंख्या असतील तर त्यांचा मसावी किती असतो, नेहमी 2 असतो. क्रमवार जर विषम संख्या असेल किंवा नैसर्गिक संख्या असेल त्याचा मसावी नेहमी एक येतो, परंतु समसंख्या असेल तर त्याचा मसावी किती येतो, 2. कळले? मसावी भेटला. लसावी किती आहे, 1104. आता दोन संख्या कोणत्या आहेत आपल्याला माहिती नाही, पण त्यांचा गुणाकार आपल्याला माहिती आहे. 1104 गुणिले 2 करा, 2 चोक 8, 0 2 1 2 2 1 2. म्हणजे कोणत्या दोन लागोपाठ संख्या समसंख्या अशा आहेत ज्यांचा गुणाकार 2208 येतो. आता तेही करायचंय ट्रिकने, डोकं लावून ऑप्शन कट करत चालायचे. आता बघा शेवटचा अंक याचा 6 आहे, याचा 8 आहे, यांचा गुणाकार 8 × 48, शेवटी 8 येतोय, म्हणजे हा असू शकतो. इथं बघा 0 गुणिले 2, शेवटचा अंक 0 गुणिले 2 0 येणार, म्हणजे हा येणार नाही. शेवटचा अंक ह्याचा 6, याचा 4, 4 × 24, शेवटचा अंक काय येतोय, 4 येतोय. इथं 4 आहे का, इथं 8 आहे, म्हणजे हाही ऑप्शन येणार नाही. पुढे बघा याचा 42 आणि 44, शेवटचा अंक 2 आहे, 4 आहे, 4 दुने 8, हा येऊ शकतो. आता ह्या दोघांपैकी कोणता येऊ शकतो. आता जर तुम्हाला एवढं कळलं तर फक्त गुणाकार करून बघायचा आहे. कोणाचा गुणाकार येतोय, 2208. बघा 46 आणि 48 यांचा गुणाकार करून बघा, 48 गुणिले 46. आता गुणाकारही कसा करायचा आहे, सोप्या पद्धतीने शेवटच्या दोन अंकांचा गुणाकार 8 × 48, 8 लिहिला, 4 लिहिले हातचे. आता काय करा, तिरकस गुणाकार आणि त्यांची बेरीज. तिरकस 6 चोक 24, 8 चोक 32, या सगळ्यांची बेरीज करा. 4 आणि 4 8 आणि 2 10, 1 हातचा, 3 2 5 आणि 1 6, किती आला, 0, 6 लिहिले हातचे. आता पहिल्या दोन अंकांचा गुणाकार करा, 4 चोक 16, 16 आणि 4 20 आणि 2 22, किती आलाय, 2208, ऑप्शन नंबर 1 बरोबर. कळलं? तुम्ही म्हणणार सर आम्ही डायरेक्ट ऑप्शन 1 घेतला असता, गुणाकार केला असता तरी आलं असतं, पण जर हा ऑप्शन शेवटी आला असता तर काय केलं असतं, सगळंच करून बघायला लागलं असतं. पण ह्या जर मेथडने गेलं, ह्या कन्सेप्टने गेलं तर उत्तर येईल सोडवता. कळलं का? सगळ्यात महत्वाचं, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. इथं फक्त लसावी दिलंय, मसावी काय येणार, दोन क्रमवार कोणतेही समसंख्या घ्या, कोणतेही दोनच क्रमवार, त्यांचा मसावी नेहमी 2च येणार. मसावी आला 2, लसावी आला, गुणाकार केला, कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 2208 येतो, तर 46 आणि 48. समजले? मग त्या संख्या कोणत्या असणार, 46 आणि 48. अरे कळले का? समजलं असेल तर लाईक करायचंय. पुढचा प्रश्न, एका बँकेत श्यामने 50,000 रुपये दर साल दर शेकडा 12% दराने 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले, तर त्याला या कालावधीनंतर एकूण किती रुपये प्राप्त होतील? रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 48 200, 51 200, 53 200, वरील पैकी एकही नाही. सगळ्यात पहिलं तुम्हाला हे समजलं पाहिजे का तो एकूण रक्कम भरणार आहे, म्हणजे इथं रास काढायची असेल तर मुद्दल दिलेले व्याज काढायचे. व्याज कोणतं काढणार, किती दिवसाचं काढायचं, किती महिन्याचं काढायचं, 6 मार्च पासून 18 मे पर्यंत. आता हे किती दिवस होतात, दिवस आपल्याला मोजावे लागणार, दुसरा काय ह्याला पर्याय नाही. बघा मार्च मध्ये एकूण दिवस किती, 31, त्यातले 6 मार्च नंतरचे दिवस, 31 मधून 6 गेले, मार्च मध्ये किती दिवस असणार, 25. एप्रिलचे पूर्ण दिवस 30. मेचे किती, मे पर्यंत 18 मे, 18 मे यांची करा बेरीज, किती आले बेरीज, 73. म्हणजे 73 दिवसांचं आपल्याला काढायचंय सरळ व्याज. आता दिवस भेटले आपल्याला, दर पण आहे, मुद्दल पण आहे, काढा मग.
मुद्दल आहे 50,000 गुणिले दर आहे 12%, दिवस आहे 73 म्हणून घेणार खाली 365, बाकी आहे सेम तसंच. वर्ष असेल छेदस्थानी 1 नाहीच घेत, कोणीच घेत नाही, कारण काय घेऊन छेदस्थानी 1 फायदा होत नाही. महिने असेल तर छेदस्थानी 12 घ्यायचं, दिवस असतील तर छेदस्थानी 365 घ्यायचं, भाग द्यायचा फक्त, बाकी काय नाही. बघा 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 5 ने भाग दिला, 5 7 35, 5 त्रिक 15, 5 1 5, 1 2 0, 1 2 0. बघा 73 ला 73 गेले, राहिले काय 100 गुणिले 12, किती आले 1200 रुपये. 1200 रुपये त्याला काय भरायला लागेल, व्याज भरायला लागेल. तो फक्त व्याजच भरेल का, एकूण रक्कम किती भरणार, पहिले 50,000 जे घेतलेले कर्ज ते, आणि त्यानंतर तो 1200 रुपये भरून टाकल, म्हणजेच एकूण तो 51,200 रुपये भरेल. एकूण किती रक्कम भरेल, 51,200. ऑप्शन नंबर 2. समजलंय सगळ्यांना. काय केले, सगळ्यात पहिले आपण दिवस काढले, किती दिवसाचं त्यांनी व्याज भरले, मग दिवस भेटल्यानंतर जेवढे दिवस असतील त्याला भागिले 365 लिहायचे, म्हणजे 365 पैकी 73. कारण 365 का घेतो आपण, कारण इथं जो दर आहे तो कसा आहे, दर साल दर शेकडा, म्हणजे 100 ला, परंतु ते पूर्ण वर्षाचं. आता दिवस किती आहेत, 365 आहेत का, 365 दिवसापैकी 73, म्हणून इथं भागिले काय घेतो 365. कारण जर दर ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे आपल्याला दिवसांची संख्या घ्यायची. वर्षांची असेल म्हणून आपण भागिले घेत नाही, महिन्यांची असेल म्हणून भागिले 12 घेतो, कारण आपल्याला दर कसा दिलाय, वर्षाचा दिलाय. त्या महिन्यापैकी तेवढे महिने, त्या दिवसापैकी तेवढ्या दिवसाचा. दर कोणता आहे, पूर्ण वर्षाचा 365 दिवसाचा, पण त्याच्यापैकी 73 दिवसच व्याज भरणार आहे. कळलं, म्हणून खाली घेतो छेदस्थानी आपण 365. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. इथं दिवस असेल तर 365 का घेतात आणि महिने असेल तर 12 का घेतात, कारण दर हा नेहमी दर साल पूर्ण वर्षासाठी दिलेला असतो, म्हणून ते छेदस्थानी तेवढे घ्यावेच लागणार. कळलं आता, कन्सेप्ट क्लिअर. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर ठोको लाईक फास्ट मध्ये, आणि लिंक शेअर करायची. भरपूर कमी विद्यार्थी येतात, भरपूर कमी. विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक गेली पाहिजे. आणि बघा, माझी शिकवण्याची पद्धत सगळ्यांना माहितीचे, सांगायची काय गरज नाहीये, एकदम सोपी सरळ सगळ्यांना समजेल अशी, कारण काय शेवटी अनुभव आहे. कळलं, समजलं सगळ्यांना. किती आले, 51,200. पुढचा प्रश्न बघा, जर एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे असल्यास एकूण किती मजूर कामाला ठेवावे लागतील. एकूण किती मजूर. रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 9, 12, 15 आणि 18. किती येईल सांगा पटकन, ऑप्शन नंबर सांगायचा पटकन. माहिती मला भरपूर जण इथं चुकणार, भरपूर जणांचं उत्तर चुकणार, कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून. चला बघू द्या तरी किती जणांचं उत्तर येते. सांगा, ऑप्शन नंबर 1 की ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 1 की ऑप्शन नंबर 3. 9 का 15, 15 का 9. बघा, सिंपल कन्सेप्ट. मी इथं लिहितो मजूर, इथं लिहितो दिवस. दिवस आणि मजूर यांचं प्रमाण कसं असतं, नेहमी व्यस्त असतं, नेहमी व्यस्त येते. दिवस वाढवले मजूर कमी होणार, मजूर वाढवले दिवस कमी लागणार. आता इथे बघा, जेव्हा 6 मजूर होते तेव्हा 20 दिवस लागत होते. आता ते काम 8 दिवसातच पूर्ण करायचंय, तेच काम आहे 8च दिवसात पूर्ण करायचंय. किती मजूर लागेल. दिवसांची संख्या कमी झाली, मजुरांची संख्या वाढेल, म्हणजे जिथं व्यस्त चलन, व्यस्त चलन मध्ये काय होतो, सरळ गुणाकार. 4 दुने 8, 4 पंचे 20, बे कबे, बे त्रिक 6, 3 पाची 15. आता हे काय असणार, एकूण मजूर. एकूण मजूर त्यांनी काय विचारलंय, एकूण मजूर. एकूण किती मजूर लागतील, तर उत्तर येणार 15. कळलं, 9 वाले लक्ष द्या, 9 वाले. जर इथं असं विचारलं असतं अजून किती मजूर लागतील, अजून, तर आलं असतं 9.
पण एकूण किती मजूर लागतील, तर एकूण 15च मजूर लागतील. कळलं का? प्रश्नामध्ये गुगली अशी फिरवली जाते. भरपूर जण काय करतात, सगळ्यांनी ते पाठ करून ठेवलेलं असतं ना. अशा प्रकारचा प्रश्न आला, अजून किती लागतील, तर लगेच जेवढे येतील ते पहिले वजा करायचे. अरे पण का? प्रश्नामध्ये तसं विचारलंय का? प्रश्नामध्ये फक्त विचारले एकूण मजूर किती, तर एकूण किती लागतील 15. मग आधीचे असेल तेच ठेवायचे किंवा नवीन घ्यायचे, कोणतेही घ्यायचे, ते त्यांच्या मनावर आहे. आपल्याला विचारले काय, एकूण किती लागतील. माणसं सांगायची, फक्त माणसं किती जास्त घ्यायची, किती नाही, किती कमी करायची, ते विचारलं नाही. कळलं? म्हणून सांगतो, आधी प्रश्न नीट वाचायला शिका, मगच उत्तर बरोबर येईल. आता आला प्रश्न सोडवला, सांगितलं उत्तर, पण त्याला त्या प्रश्नाचं उत्तराची काही ताळमेळ नाही. कारण प्रश्नामध्ये दिलेलं काय आम्हाला तेच माहिती नाही ना. फक्त आम्हाला प्रश्न आला काळकम-वेग, आम्ही लगेच असं सोडवतो. रेल्वे आला, आम्ही लगेच असं सोडवतो. सरासरी आला, आम्ही असं सोडवतो. नफा-तोटा आला, आम्ही असं सोडवतो. पण त्या प्रश्नामध्ये नफा विचारलाय का शेकडा विचारलाय का निव्वळ, हे आम्हाला काय माहिती. आम्ही फक्त सोडवायची कामं करतो. तर आतापर्यंत जे शिकत असाल ठीक आहे, पण आता इथून पुढे सांगतो, प्रश्न व्यवस्थित वाचा, मगच उत्तर टिक करा. ठीक आहे, समजलंय? पुढचा प्रश्न बघा, एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. 2009 ला ती लोकसंख्या 88,200 आहे, तर 2007 ला किती होती? रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 82,000, 81,000, 80,000, 79,000. किती येईल उत्तर याचं? ऑप्शन नंबर सांगायचा फक्त फास्ट मध्ये. 1 येईल का 3 येईल, 3 येईल का 1 येईल, 2 येईल का 4 येईल, 4 येईल का 2 येईल? बघा, अशा प्रकारचा प्रश्न आला ना, चक्रवाढ व्याज आठवायचे. चक्रवाढ व्याज हा फक्त टक्के कुठे लिहायचे ते समजून सांगतो बघा. ठीक आहे, आले भरपूर जणांचं उत्तर. ठीक आहे, 80,000. व्हेरी गुड, छान. बघा, 88,200 ही लोकसंख्या आहे. कधी? 2009 ला. दरवर्षी 5% वाढते, म्हणजे ती किती असणार? 105%. बरोबर आहे. विचारली कधीची लोकसंख्या? 2007. म्हणजेच काय विचारली? नंतरची लोकसंख्या, आधीची लोकसंख्या विचारली. जर नंतरची लोकसंख्या असेल तर डायरेक्ट सरळ 105% लिहायचे. आधीची जर विचारली असेल तर उलट लिहायचं. 100 वरती 105 खाली. 2 वर्षाचं आहे म्हणून 2 वेळा लिहायचं. 3 वर्षाचं असतं तर 3 वेळा लिहिलं असतं. कळलं? जर पुढचं विचारलं असतं, जर टक्के जेवढी वाढते 100 मध्ये प्लस करायची, कमी होते मायनस करायची. आधीचं विचारलं तर उलट करायचं. 100 वरती जेवढे टक्के आहे तेवढे खाली, 100 वरती जेवढे टक्के आहे तेवढे खाली. जेवढ्या वर्षाचं विचारलं तेवढ्या वर्षात करायचं. समजलंय? आता भाग देता येईल सगळ्यांना. भाग द्या आता. 5 दुने 10 0, 5 दुने 10 5 एके 5, 5 दुने 10 5 एके 5, 5 दुने 10 0. 21 नी भाग द्यायला 21 चा पाडा पाठ पाहिजे. 21 चोक 84, 4 उरले. 21 दुने 42, 2 0 2 0 देऊन टाकले. परत 21 नी भाग दिला. 21 दुने 42, 2 0 2 0 देऊन टाकले. आता करा गुणाकार. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 लिहिले. किती शून्य आहेत मोजा? 1 2 3 4 देऊन टाका. 1 2 3 4. किती आलं उत्तर? 80,000. म्हणजे 2007 ला काय होती ती? 80,000 होती. आता 2009 ला 5% वाढून ती 88,200 झाली. कळले आता सगळ्यांना? कन्सेप्ट क्लिअर झाली? जर पुढची लोकसंख्या काढायची, इथं जर ही दिली असती 2007 ची आणि विचारली असते 2009 ची, तर 88,200 चे डायरेक्ट 105% काढले असते. पण 2009 ची दिली, 2007 ची विचारली, आधीची विचारली असेल तर फक्त उलट करायचं. 100 छेद 105, 100 छेद 105. बस आलं उत्तर, डायरेक्ट उत्तर. समजलंय? कळले? ज्याची बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही त्याच्यासाठी आपली टिक्कर मराठी घेऊन आले. टार्गेट बॅच नंबर 10. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक लाईव्ह बॅच आहे ती 999 रुपयाची. याच्यामध्ये 4 तास लाईव्ह लेक्चर, 1 तास 1 वर्षभर रेकॉर्डेड मध्ये तुम्ही बघू शकता. बस एवढंच फीचर आहे, बाकी काय नाही. एवढंच भेटणार. जर तुम्ही कॉम्बो बॅच घेतली 2,500 रुपयाची,
तर त्याच्यामध्ये बघा दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत मर्यादित किती वेळा बघू शकता? अमर्यादित वेळा. पुढे बघा पीवायक्यू भेटणार, टॉपिक नुसार एमसीक्यू भेटणार, दररोज तुम्हाला पीडीएफ भेटणार, ईबुक भेटणार, 10 ईबुक आहेत, 10 ईबुक. ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये फ्री मध्ये भेटणार. त्यानंतर बघा चालू घडामोडी, करंट अफेअरचं 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं सर्व काही तुम्हाला यामध्येच फ्री मध्ये भेटून जाणार. त्यानंतर बघा 100 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका संच भेटणार. इथं तुमचं डाऊट सेशन होणार आणि कोर्स संपल्यानंतर सुद्धा कंपनी तुम्हाला सोडणार नाही. कोर्स संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला 10 मॉक टेस्ट भेटतील द्यायला. 10 मॉक टेस्ट म्हणजे सगळं शिकून झाल्यानंतर आपला अभ्यास कुठपर्यंत झालाय त्यासाठी तुम्हाला 10 मॉक टेस्ट भेटतील. एवढं जर सगळं केलं तर मला नाही वाटत बाहेर कुठं काय बघायची गरज आहे म्हणून. सगळं काय ह्याच्यातच भेटून जाते. आता 10 ई बुक मध्ये कोणते कोणते आले बघा. मराठी व्याकरणचे 2 येणार बुक, गणिताचे 2 बुक, बुद्धिमत्ताचे 2 बुक, सामान्य ज्ञानचे 2 बुक, सामान्य विज्ञानचे 2 बुक, सगळ्या विषयाचे 2 बुक, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. याच्यामध्ये पूर्ण टॉपिक वाईज असणार आणि ह्याच्यामध्ये फक्त प्रश्न उत्तर. हे वरचे जे तुमचे पुस्तक एकदा काय झाले त्यानंतर जे खालचे पुस्तक आहेत हे तुम्हाला फक्त प्रश्न उत्तरासाठी, रिव्हिजन साठी पुस्तक आहेत. सगळं तुम्हाला फ्री मध्ये भेटून जाणार. आणि त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडीचं बघा मासिक, त्रैमासिक, सहामासिक, 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं सगळं काय ह्याच्यातच भेटून जाईल. बाहेर तुम्हाला कुठं काहीच बघायची गरज नाही. तुमचं इथं मराठी व्याकरण होतंय, गणित होतंय, बुद्धिमत्ता होतंय, जीके होतंय, विज्ञान होतंय, चालू घडामोडी होते. राहिले काय मग? काहीच नाही. हे सगळं केलं 90+ भेटणार म्हणजे भेटणार 100%. फक्त रेग्युलर कंटिन्युटी ठेवायची, सातत्याने करायचंय. ग्राउंड अभ्यास नक्कीच. टार्गेट एक सेट करायचंय. आपल्याला एवढ्या दिवसात हे पुस्तक संपवायचंय, एवढ्या दिवसात आपलं ही रनिंग एवढी कव्हर झाली पाहिजे, एवढा गोळा कव्हर झाला पाहिजे. एक टार्गेट ठेवायचंय, कंटिन्यू ठेवायचंय. नक्कीच विजय होणार. नक्कीच समजले? ज्याला पाहिजे असेल नक्की घ्या, नक्की फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एक फळ विक्रेत्याने 10 रुपयाचे 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाचे 6 संत्री विकली तर त्यास किती रुपये नफा किंवा तोटा झाला? रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारलाय प्रश्न. ऑप्शन बघा 15%, 20%, 25%, 30%. सोडवा आता. बघू द्या किती जण उत्तर देतात. प्रश्न नीट वाचा. याची कन्सेप्ट मी आधी क्लिअर केलेली आहे. तुम्हाला सांगितलं शेकडा नफा किंवा तोटा एका वस्तूवर जेवढा होतो तेवढाच किती पण वस्तूवर, मग त्या वस्तू 10 घ्या, 5 घ्या, 50 घ्या, 100 घ्या, किती घ्या, शेकडा नफा किंवा तोटा समान होणार सगळ्या वस्तूंवर. सांगा किती येणार याचं उत्तर. ऑप्शन नंबर 1 म्हणताय का 2 का 3? चला सांगा उत्तर याचं. नाही आलं टेन्शन घेऊ नका, मी आहे इथं. एकदम सोप्या भाषेत जी कन्सेप्ट आहे त्याच कन्सेप्टने सांगणार, वेगळं काय नाही. आता कालच्या गणिताला वेगळं, आजच्या गणिताला वेगळं असं नाही होत इथं. मी ज्या पद्धतीने एक गणित सांगतो दुसरंही गणित त्याच पद्धतीने सांगतो. किती अंक चेंज करा, किती वाक्य फिरवा, काय फरक पडत नाही. बेसिक कन्सेप्ट महत्वाची असते. बघा इथं बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत काय घ्यायची. जेवढ्या वस्तूंची खरेदी किंमत घेणार तेवढ्याच वस्तूंची विक्री किंमत घ्यायची, बस. मग तुमचं गणित बरोबर येणार म्हणजे येणार. आता मी इथं 10 रुपयाचे 5 संत्री घेतले. 5 संत्री 10 रुपयाचे म्हणजे खरेदी किंमत झाली 10 रुपये. आता 5च संत्र्यांची मला विक्री किंमत पाहिजे. 5च संत्र्यांची. इथं किती संत्री आहेत? 6 संत्री. मला 6 संत्री घेऊन जमणार का? नाही. 5च संत्री घ्यायला लागणार. मग एका संत्र्याची किंमत काढायची असेल, जेवढे रुपये भागिले तेवढ्या वस्तू, एका वस्तूची किंमत निघल. डायरेक्ट भाग द्या. 6 दुने 12, 3 उरले, 0 घेतला, पॉईंट दिला, 6 पंचे 30. एक संत्र किती रुपयाला विकले? 2.5 रुपयाला. आपल्याला 5 संत्र्यांचीच किंमत घ्यायची. खरेदी किंमत 5 संत्र्यांची घेतली 10 रुपये, विक्री किंमत 5 संत्र्यांची घ्यायची. किती रुपयाला एक विकले? 2.5 रुपयाला. किती रुपये भेटलेत? 12.5 रुपये. 10 रुपयाला
खरेदी केलं, 12.5ला विकलं, म्हणजेच इथं 2.5 रुपये काय झालाय, नफा झालाय. 2.5 रुपये झाला नफा. मग 2.5 रुपये नफा झाला, हा असणार निव्वळ नफा. आपल्याला काढायचा आहे शेकडा नफा. शेकडा नफा कसा काढणार, खरेदी किंमत बरोबर 100% जो नफा आहे 2.5 बरोबर किती, तिरकाच गुणाकार. काय करणार, 2.5 गुणिले 100 भागिले 10. याचा पॉइंट काढला, इथं 0 देऊन टाकला, 100ला 100 गेले, राहिले किती, डायरेक्ट 25%. 25% नफा. ऑप्शन नंबर 3. समजलंय, कळलं का? जेवढ्या वस्तू खरेदी तेवढ्याच वस्तूंची विक्री किंमत घ्यायची. एक जण म्हणला, नाही सर मला 5 वस्तू नाही घ्यायच्यात, मला 10 वस्तू घ्यायच्यात, मला 6 वस्तू घ्यायच्यात. किती पण वस्तू घ्या, सेम होणार. 6 वस्तू पाहिजे, 6 वस्तू घेतल्या. बघा सेम गणित तुम्हाला सांगतो. समजा खरेदी किंमत, तर बघा 10 रुपयाला भेटणार 5 संत्री, 5 दुने 10, म्हणजे एका संत्रीची खरेदी किंमत किती, 2. मी 6 संत्र्यांची घेतली, 2 गुणिले 6 किती आले, 12 रुपये. ही असणार खरेदी किंमत. आता इथं विक्री किंमत दिली 6 संत्र्यांची, 6 संत्र्यांची विक्री किंमत दिली 15 रुपये. 6 संत्र्यांची विक्री किंमत किती, 15 रुपये. तरी सुद्धा उत्तर तेच येणार. बघा 6 संत्र्यांचीच मी खरेदी किंमत घेतली, 6 संत्र्यांचीच विक्री किंमत घेतली. आता बघा 12 रुपयाला घेतली संत्री, 15 रुपयाला विकली, म्हणजे 3 रुपये काय झाला, इथं नफा झालाय. हा असणार निव्वळ नफा. आता तुम्हाला शेकडा नफा काढायचा असेल तर खरेदी किंमत बरोबर 100%, आणि नफा बरोबर किती टक्के, तिरकाच गुणाकार. 3 गुणिले 100 भागिले 12, 3 एके 3, 3 चौक 12, 4 एके 4, 25 चौक 100. किती आले, 25%. वेगळं काही येणारच नाही. समजलंय? आता कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. मग तुम्ही या ठिकाणी 6 वस्तूंचं घ्या खरेदी किंमत विक्री किंमत, तरी पण उत्तर तेच येणार. किंवा तुम्ही 5 वस्तूंचं घ्या खरेदी किंमत विक्री किंमत, तरी सुद्धा उत्तर तेच येणार. तुम्ही एका वस्तूचं घेतलं असतं तरी सुद्धा तेच आलं असतं. 10 वस्तूंचं घेतलं असतं तरी सुद्धा तेच आलं असतं. पाहिजे तर करून बघा. 10 वस्तूंची खरेदी किंमत घ्या, 10 वस्तूंची विक्री किंमत घ्या. खरेदी किंमत ह्याची 2 रुपये, ह्याची 2.5 रुपये, त्याचप्रमाणे घ्या. किती पण वस्तू घ्या, उत्तर येणार म्हणजे येणार. आपली कन्सेप्टच तशी आहे ना. कळलंय? चला, आतापर्यंत अजून ज्यांनी पण लाईक केलं नसेल, लाईक करायचंय फास्ट मध्ये. आणि तुम्ही कमेंट सुद्धा करत नाही. दररोज तुम्हाला सांगतो, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. किती वेळ जातो, 2 मिनिटं जाईल, जास्त वेळ पण नाही लागणार. 2 मिनिटं वेळ काढत नाही तुम्ही, आणि दिवसभर ते रील बघत बसायला 2-2 तास घालवता, पण इथं 2 मिनिटं काढू शकणार नाही. हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे, तुमचा नोकरीचा प्रश्न आहे, पण तिथं नाही. टाइमपासला आमच्याकडे भरपूर वेळ आहे, पण अभ्यासाच्या बाबतीत नाही. इथं पण आल्यानंतर चॅटिंग करायला आम्हाला भरपूर येतं. मग हाय बाय, जेवली का, जेवलास का, नाही का, मग काल इकडे गेलतो तिकडे गेलतो, त्याला भरपूर वेळ आहे हो आमच्याकडे. पण अभ्यासाविषयी आमच्याकडे वेळ नाही, कारण आम्ही येतो वर्षानुवर्ष तेच करत राहतो. हा आला, तो आला, हा असा आहे, तो तसा आहे. आमचं त्याच्यात एक्सपर्ट आम्ही. तिथं आम्हाला 100 पैकी 100, पण इथं परीक्षेमध्ये आम्हाला येत नाही. आम्हाला फक्त तेच आठवतं मग तेव्हा पण, त्या रील आणि मग ते चॅटिंग. कळले? अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथून पुढं ते घोड्याला जसं झापडं लावलेलं असतं ना, त्याप्रमाणे राहा. आपलं टार्गेट करच बघा फक्त. बाकीचं कोण आलं, कोण गेलं, कोण काय बोलतंय, काय नाही, अजिबात लक्ष द्यायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होणार ना, सगळे तुमचंच नाव घेणार. ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होणार नाही ना, सगळेजण तुम्हालाच बोलणार. मला माहिती होतं याच्याने होणार नाही, हा करणार नाहीच, अरे हा करूच शकत नाही, हा होऊच शकत नाही. पण जर ज्या दिवशी तुम्ही सक्सेस होणार ना, तेच लोक तुम्हाला म्हणणार, अरे मला माहिती होतं, हा त्यासाठीच बनलाय, हा तेच करणार, हा होणारच होता 100%, मला गॅरंटी होती. म्हणून सांगतो, आता ते बोलण्यापेक्षा झापडं लावा, झापडं घोड्यासारखी. फक्त आपल्या टार्गेट कडेच बघा, एकटक.
ज्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण होणार सगळेजण आपल्या मागे येतील, सगळेजण आपलं नाव घेतील. आता नाव कोणी घेऊन उपयोग नाही. आता नाव कोणी घेऊन उपयोग नाही. नंतर ज्यावेळेस तुमच्या अंगावर वर्दी असेल त्यावेळेस नाव घेतल्यावर तेव्हा तुम्हाला जो गर्व वाटेल तो आता वाटणारच नाही. म्हणून सांगतो मी, बघा मला पण बोलता भरपूर येईल, मला पण बोलता भरपूर येईल, पण मला तुमचं नुकसान करायचं नाहीये. त्यामुळे मी जास्त कोणाच्या कमेंट बघत पण नाही, वाचत नाही, काही रिप्लाय देत नाही. याचा अर्थ असा नाही की मला काही कळत नाही, मला काही समजत नाही, तुम्ही काय बोलता काय नाही, मला सगळं समजतं. मी काय आज शिकवत नाही, इथं भरपूर अनुभव आहे. कळलं? म्हणून सांगतो वेळ गेलेली नाहीये. आता इथून पुढं उठा, जागे व्हा, संघर्ष करा. जोपर्यंत वर्दी भेटत नाही तोपर्यंत थांबू नका अजिबात. समजलंय? बघा वेळ खूप महत्वाची आहे, खूप. आता गेलेली वेळ परत कधीच येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आता ठरवा तुम्ही. बाकीचं तुम्ही तर समजदार आहेतच, 12वी सगळे पास झालेले आहेत. बाकीचं अजून काही जास्त बोलायला माझ्याकडे वेळ नाही. मला माहिती तुम्ही ऐकणार नाहीत, ते तुम्हाला लगेच बोर वाटेल. असो, पुढचा प्रश्न बघा. समान खरेदी किंमत असणाऱ्या 2 ठिकाणच्या टेबलची विक्री किमतीतील फरक 40 रुपये असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे. प्रत्येक टेबलाची किंमत किती असेल? रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारलाय प्रश्न. ऑप्शन बघा 100, 200, 300, 400. चला फास्ट मध्ये फक्त कमेंट करायचं, उत्तर किती येईल ते. इथं चुकलं चालेल, परंतु आपल्याला परीक्षेला चुकता कामा नये. त्यामुळे कोणाचंच काही बघून न उत्तर देता आपण स्वतःच्या वही पेननी सोडवायचे आणि ते उत्तर करायचं. भले वेळ लागेल चालेल, भले इथं वेळ लागेल चालेल, रिव्हिजन करायची. बघा रिव्हिजन अशी करायची, रिव्हिजन कुठपर्यंत करायची, जोपर्यंत आपली पोलीस भरती होत नाही तोपर्यंत रिव्हिजन म्हणजे रिव्हिजनच करायची, बाकी काय करायचंच नाही. बाकी वाढदिवस, लग्न बिग्न सगळ्या साईडला, आपलं वर्दी, आपलं ध्येय फक्त एक साईडला. सोम्या गोम्या कोण नाही. किती आलं उत्तर? 400. 400, व्हेरी गुड. बघा 10% हा फरक आहे, तोच फरक किती आहे? 40 रुपये. ती वस्तू असणार पूर्णपणे 100%. 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार 100 गुणिले 40 भागिले 10. शून्य गेला, शून्य गेला. 100 गुणिले 4 किती आलं? 400. त्या प्रत्येक टेबलाची खरेदी किंमत किती असणार? 400 रुपये. विक्री किंमत मात्र वेगवेगळी असेल, परंतु खरेदी किंमत कशी म्हटलं त्यांनी? समान आहे. 400चा टेबल एक विकला असणार 440 ला, कळलं? आणि एक टेबल विकला असणार काही पण XYZ. त्या दोघांच्या टक्क्यामधील फरक आहे 10 आणि त्यांच्या किमतीतील फरक किती आहे? 40. समजलंय? पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या. पुढचा प्रश्न बघा. 800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किलोमीटर वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा किती वेळात ओलांडेल? रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारला प्रश्न. ऑप्शन बघा 4.5 मिनिट, 5 मिनिट, 5.5 मिनिट, 6 मिनिट. आता बघा इथं तुम्हाला काय काढायचंय? वेळ काढायचा. वेळ कोणता काढायचाय? त्या बोगद्याला ओलांडल्यानंतरचा वेळ काढायचा. बोगद्याला कधी ओलांडणार? ती रेल्वे त्या बोगद्याच्या पलीकडे जाणार, म्हणजे अंतर काय घ्यायला लागेल इथं तुम्हाला? त्या बोगद्याचं प्लस त्या रेल्वेचं. कळलं? अंतर प्लस का करतो? कारण वेळ कोणती काढायची तुम्हाला? त्या बोगद्याला ओलांडल्यानंतर. त्या बोगद्याला कधी ओलांडणार रेल्वे? रेल्वे पूर्णपणे पुढे गेल्यावर. मग अंतर कोणतं येणार? त्या बोगद्याचं प्लस त्या रेल्वेचं. इथं तुम्हाला काय काढायचंय? वेळ काढायचा. वेळ बरोबर काय? अंतर भागिले वेग गुणिले 18/5. अंतर किती घेणार इथं? 800 मीटर, 1600 मीटर, दोन्ही बेरीज किती आली? 2400. वेग किती आहे? 32 किलोमीटर गुणिले 18/5. भाग द्यायचंय फक्त. 5 ने भाग दिला, 5 चोक 20, 4 उरले, शून्य घेतला, 5 48, 0. 16 ने भाग दिला, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 0. 2 ने भाग दिला, 2 9 18. किती राहिले तिथं? 30. 30 गुणिले 9, 9 त्रिक 27, 270 काय आले? सेकंद
आपलं उत्तर आहे ते नेहमी कशात येतं? सेकंद मध्ये. आता 270 सेकंद म्हणजे काय? 270 सेकंद याच्यातून किती मिनिटं वजा होतात? 60 मिनिटाचा एक 6 चोक 6 चोक 24 6 पंच 30 पुढे जाते. 6 चोक 24 240 सेकंद वजा केले राहिले किती? 30 सेकंद. हे 240 सेकंद म्हणजे 4 मिनिटं. 4 मिनिटं 30 सेकंद 30 सेकंद म्हणजेच अर्धा मिनिट. म्हणजेच उत्तर काय आलं इथं? 4.5 मिनिट. ऑप्शन नंबर 1. कळलं? या उदाहरणामध्ये जेव्हाही तुम्ही उत्तर काढता जे पण वेळ असते ती वेळ नेहमी सेकंदातच येते. मग जर ऑप्शन मध्ये सेकंद नाही दिलेत, मिनिटं दिलेत, तर सेकंदाला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने भाग द्यायला लागतो. एकतर तुम्ही ह्याला 60 ने भाग द्या किंवा याचे डायरेक्ट मिनिटाचे काढून टाका, उत्तर येऊन जाईल. 270 भागिले जरी 60 केलं तरी सुद्धा उत्तर किती येणार? 4.5 मिनिट. कळलंय का? समजलंय? बघा 270 भागिले 60 शून्य गेला 6 चोक 24 3 उरले, शून्य घेतला, पॉईंट दिला, 6 पंच 30 किती आलं? 4.5 मिनिट. बघा प्रत्येक गणित सोडवण्याची भरपूर काही पद्धती आहेत. जे सोपे वाटेल तुम्हाला, जे लक्षात राहील परीक्षेला, ज्याची तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करणार, प्रॅक्टिस करणार, त्याच पद्धतीने सोडवायचे. नवीन काही वेगळी पद्धत घ्यायला जायची नाही. कळलं? एकतर या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जे सोपे वाटेल, कारण आपल्याला स्टेपला मार्क नाही येत, फक्त उत्तराला मार्क आहेत आणि ते पण योग्य उत्तराला. योग्य उत्तराला टिक कर आणि त्यासाठी टिक्कर मराठीवर ये. कळलं? पुढचा प्रश्न बघा. अनिलची कार्यक्षमता सुनीलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिल सुनीलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोघे मिळून केल्यास किती दिवस लागतील? रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 5, 6, 8 आणि 10. भरपूर जणांच्या इथं दांड्या गुल होतील. आता कसा सोडवायचा आहे प्रश्न? दुप्पट दिलंय, नंतर 15 दिवस कमी दिलंय, कसं काय सोडवायचं? पाहिजे प्रश्न बघून घ्या एकदा, नाहीतर लगेच कमेंट करतात सर प्रश्न दिल्यानंतर जरा साईडला व्हा, आम्हाला प्रश्न वाचू द्या. घ्या वाचा प्रश्न, सोडवायला घ्या. बोला काय उत्तर? ऑप्शन नंबर सांगायचा आहे आणि स्वतःला फसवायचं नाही. किती आले? ऑप्शन नंबर 1 आलंय का? 1. ठीक, बघा लक्ष द्या. आता अशा प्रकारचा प्रश्न आला, ज्यालाही पेक्षा लागलं, पेक्षा त्याला माना 100. त्याला काय माना? 100. आता दुसरा कोण आहे? अनिल. आता त्याचं काय सांगितलंय? याच्यापेक्षा दुप्पट आहे. दुप्पट म्हणजेच किती असणार? 200. दुप्पट म्हणजेच किती असणार? 200. ज्याला पेक्षा लागलं त्याला 100 घेतलं, दुप्पट असेल हा येणार 200 आणि निमपट असेल तर हा येणार 50. जेवढा पट असेल तेवढा पट येणार दुसरा. पुढे काय सांगितलंय बघा, एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिलला सुनीलपेक्षा 15 दिवस कमी लागतात. या सुनीलपेक्षा ह्याला 15 दिवस कमी लागतात. कमी का बरं लागतील? कारण हा ह्याच्यापेक्षा दुप्पट काम करतो. म्हणजे ह्या दोघांमधला फरक किती आहे? 100चा. आणि तोच फरक त्याला किती दिवस कमी लागतात? 15 दिवस. कळलं? म्हणजेच अनिलचं काम काय येणार आहे? ह्याच्यापेक्षा 15 दिवस कमी, सुनीलपेक्षा 15 दिवस कमी एवढा वेळ लागतो अनिलला. हे एवढ्या दिवस कमी वेळात काय होणार आहे? अनिलचं काम होईल. पुढे काय सांगितलं? दोघे मिळून. आता जर दोघांचं प्लस केलं, दोघे मिळून किती काम होणार? ते 300. हा 200, हा 100. एकूण काम किती करायचंय? 100 गुणिले 15. 1500 काम गुणाकार करा किंवा नका करू, तसाच राहू दे. त्या एकूण कामला या दोघांच्या कामाने भाग द्यायचा आहे. बघा 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 3 1 3, 3 5 15. किती आलं? 5. म्हणजे दोघांनी मिळून जर कामाला सुरुवात केली तर ते काम किती दिवसात होणार आहे? 5 दिवसात. समजलंय? अरे कळलं का? नसेल समजलं तर बघा आपली बेसिक पासून बॅच आहे, तिथं बेसिक पासून शिकवलं जातं. इथं हे सगळ्या प्रकारचे सगळ्या टाईपचे उदाहरणं घेतात तिकडं.
जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही तिथं. पाहिजे तर आपल्या बॅच मधील विद्यार्थ्यांना विचारा, सांगतील ते. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तक किमतीच्या 10% कमी केला आणि पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढवली, तर पूर्वीच्या उत्पन्नात नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल? रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा. 15% वाढ, 1700 रुपये, 17% वाढ, 2 आणि 3. आता भरपूर जण इथं लगेच 2 आणि 3 काय आहे लगेच तिथं टिक करून रिकामे होतील. चला सांगा उत्तर. ऑप्शन नंबर 2 की ऑप्शन नंबर 3 की ऑप्शन नंबर 4? बघा, आता आपल्याला पुस्तकाची किंमत माहिती नाही, कळलं? किती विकते पुस्तक ते पण माहिती नाही. आपण 100 रुपये समजा खरेदी किंमत घेऊ आणि ही असणार 100 पुस्तके विकली. बघा 100 रुपयाला एक पुस्तक याप्रमाणे 100 पुस्तक विकली. किती झाले त्याच्याकडे? 10,000 रुपये. पण त्याने काय सांगितलंय, त्याची जी किंमत आहे ती 10% ने कमी केली. 100 रुपये किंमत होती, 10% ने कमी केली. किती झाली? 90 रुपये. परंतु पूर्वीपेक्षा त्याचे 30% रक्कम विक्री वाढली. पहिली 100 वस्तू विकत होता, आता 30% ने वाढल्या. म्हणजे किती वस्तू विकतोय, किती पुस्तकं विकतोय? 130. करा यांचा गुणाकार. 2 शून्य लिहिले, 13 17 117 लिहिलं. आता जर आपण 10,000 रुपयाची पुस्तकं 11,700 रुपयाला विकतो, म्हणजे 1,700 रुपये इथं काय होतो? नफा होतोय. 1,700 रुपये नफा. हे तर उत्तर आलं आपलं. आता 17% ने होतो का? जे पण उत्तर आलंय तुमचं 11,700, त्याला काय करा? 100 ने भाग द्या, उत्तर येऊन जाईल. 117 म्हणजेच काय? 100 पेक्षा 17 ने जास्त म्हणजे 17% वाढ. 1,700 रुपये जास्त म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार? 4. 2 आणि 3 ला टिक करू नका, ऑप्शन नंबर 4 लाच टिक करा, तेच योग्य उत्तर. तुम्ही 2 ला टिक केलं उत्तर चुकणार, कारण 3 पण आहे ना. म्हणून चौथा ऑप्शन काय दिलाय? 2 आणि 3. म्हणजे हे पण उत्तर येतंय, हे पण येतंय. तर ऑप्शन नंबर 2 ला आणि 3 ला न टिक करता डायरेक्ट 4 ला टिक करायचं. समजलंय का? कळले काय गेले? बघा बेसिक कन्सेप्ट पहिल्यापासून मी सांगत आलोय तीच. वस्तू किती रुपयाची किंमत आहे माहिती नाही, 100 रुपये मानायचे. किती वस्तू विकल्या माहिती नाही, 100 वस्तू मांडल्या. 100 गुणिले 100 किती आलं? 10,000. आता बघा वस्तू जी किंमत आहे ती किंमत 10% ने कमी केली. 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला, विक्री त्याची वाढली. 100 वस्तूंच्या ऐवजी आता 30% ने वाढतात ते पुस्तकं, म्हणजे 130 पुस्तकं विकली जाते. 117 याच्यातली वजाबाकी गेली. 1,700 रुपये नफा होतो. हा नफा आहे निव्वळ नफा. शेकडा नफा काढायचा असेल 100 ने भाग द्यायला, फक्त 100 पेक्षा जेवढं पुढे असेल तर 100 ने जेवढ्या पुढे असेल तेवढ्या टक्क्यांनी वाढ, 100 ला जेवढं कमी असेल तेवढ्या टक्क्यांनी घट. कळलंय? पाहिजे स्क्रीनशॉट मारून घ्या, एकदम सोप्या पद्धतीने. समजलं सगळ्यांना? ज्यांची बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांच्यासाठी आपली टार्गेट बॅच आहे, बॅच नंबर 10. याच्यामध्ये 2 आहेत. एक तर लाईव्ह बॅच आहे, 4 तास लाईव्ह लेक्चर, तेच रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत बघू शकतात. त्याची फी आहे 999 रुपये. आणि त्यानंतर कॉम्बो बॅच, याची फी आहे 2,500 रुपये. हे सर्व फीचर आहेत. एवढे सर्व केल्यानंतर कुठेही बाहेर कुठेही जायची काहीच गरज लागणार नाही, 100%. आणि तुम्हाला 10 ई बुक भेटतात. ते ई बुक 10, मराठीचे 2 बुक, गणिताचे 2 बुक, बुद्धिमत्ताचे 2, सामान्य ज्ञानचे 2, विज्ञानाचे 2, चालू घडामोडीचे 3. हे सगळं फ्री मध्ये त्याच बॅच मध्ये भेटते. याच्यापेक्षा बाहेर तुम्हाला काही करायची गरज नाही, बघायची गरज नाही. आणि भरती येतपर्यंत एवढं सगळं केलं का बस, फक्त जायचं तिथं पेपर लिहायला, प्रश्न आपलेच असणार. कळलं?
चला मग आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या, कारण आपले युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात ते सर्वच्या सर्व फ्री मध्ये PDF तुम्हाला इथं भेटून जाईल टिक्कर मराठी आपल्या ऍपवर. कळलं? आणि पोलीस भरती 2024 साठी आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि आवडल्यास लाईक करायचे आणि कमेंट सुद्धा करायचंय. 2 मिनिटं जातील, कमेंट पण करा, लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक गेली पाहिजे. या वर्षी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये फक्त टिक्कर मराठीचाच गुलाल पाहिजे. कळलं? चला भेटूया मग दररोज दुपारी 1 वाजता. लेक्चर आपण इथेच थांबूया. थँक्यू. जय हिंद.